दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक मनुष्य घाईघाईने ट्रेन पकडायला स्टेशनवर गेला आणि ट्रेन आली, पण त्यात खूप गर्दी होती आणि त्यांनी चढायचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळेस एक म्हातारी बाई ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या म्हातारी बाईने त्याच्याकडे खूप अपेक्षेने बघितलं आणि शेवटी ह्या मनुष्याने पहिलं तिला उतरवलं. तिच्याकडे सामान होतं, ते खाली उतरवलं आणि तिला हाताला धरून बाजूच्या बाकड्यावर तिला बसवलं, परंतु तोपर्यंत ट्रेन निघून गेली होती. आणि ह्या मनुष्याने विचार केला की आता ठीक आहे, मी थांबतो, काय करावं आता. आणि तेवढ्यात मागून एक दुसरी एक्सप्रेस ट्रेन आली. ती एक्सप्रेस ट्रेन लेट होती म्हणून ती त्या ठिकाणी थोडी उशिरा आली होती आणि वेळेच्या खूप उशिरा आली होती, परंतु ही ट्रेन त्या ठिकाणी थांबली आणि मग हा मनुष्य त्या ट्रेनमध्ये गेला आणि त्याला खूप आरामशीर बसायला जागा मिळाली. आणि गमतीचा भाग हा आहे की ज्यावेळेस ती ट्रेन निघाली त्याच्या पुढच्या स्टेशनवर अगोदर ह्या माणसाची जी ट्रेन चुकली होती ती ट्रेन सायडिंगला होती आणि ही ट्रेन पुढे काढण्यात आली. येशूने म्हटलं की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगलं माप दाबून हलवून मग तुम्ही ते द्या. ज्या मापाने तुम्ही देता त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. देव कोणाचीही उधारी ठेवत नाही. आपल्या रोजच्या गरजांमधून, आपल्या रोजच्या कामांमधून एक नजर आपली गरजूंकडे सुद्धा वळवा. लोकांना कसली गरज आहे, कोण माझ्याकडे अपेक्षेने पाहत आहे. आपल्या कामासाठी कधीकधी देव आपल्याला थांबवतो आणि की ह्या उद्देशाने की आपण इतरांची गरज भागवावी. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्र ह्याचा 11वा अध्याय आणि 25वा वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 11 and verse 25. उदार मनाचा समृद्ध होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.